राज्य सरकारचं दूध उत्पादकांकडे दुर्लक्ष आहे। महाराष्ट्रात देशातील सर्वात कमी दर मिळतोय। इतर राज्याच्या तुलनेत प्रति लिटर 5 ते 10 रुपये दर कमी आहे। सध्या राज्यात सरासरी दूध खरेदी दर 27 रुपये लिटर आहे। राज्यातले गोकुळ आणि वारणा हे दोन सहकारी दूध संघ अपवाद आहेत। त्यांचा खरेदी दर प्रति लिटर 32 रुपये इतका आहे। कर्नाटकात 35 रुपये तर गुजरातमध्ये 37 रुपये इतका दर। 6 ते 7 महिन्यांपासून सरकारचा अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। शेतकऱ्यांची किमान 35 रुपये प्रति लिटर हमी भावाची मागणी आहे। दूध उत्पादक यांच्या समस्या लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या गोठ्यावरील खबरबात त्यांच्या समस्या सांगणार लोकशाही मराठी। देशातल्या प्रमुख राज्यातील गाईच्या दुधाचा खरेदी दर काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तमिळनाडूमध्ये 32 रुपये, दूध उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी। आपण जर पाहिलं तर दुधाला जे आहे ते दर जे आहे ते कोसळलेले आहेत आणि बिस्लरीची बाटली जी आहे ती 20 रुपये लिटर आणि दुधाला भाव जो आहे तो आता 25 ते 26 मिळतोय। या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आपल्याबरोबर आहे। संगमनेरच्या निमगाव जाळी येथील रामनाथ बदक आपल्याबरोबर आहेत। दादा, नक्की काय सांगाल बरं, काय नक्की ही रियालिटी आहे, काय मला तुम्ही सांगाल? जसे साखर सम्राटांची लॉबी ऊसाचे भाव वाढू देत नाही, तशी दूध सम्राटांची लॉबी दुधाचे भाव वाढून देण्यामागे कारणीभूत आहे। आणि यांनी एकच याला कारणीभूत आहे, सगळ्यात जास्त दूध संघ हे काँग्रेस राष्ट्रवादी यांचे या पक्षाच्या नेत्यांचे आमदार असतील, खासदार असतील, आणि हे संगनमताने यांनी भाव पाडलेले आहेत गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून। मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर 38 ते 39-40 रुपयापर्यंत रेट मिळत होता। त्यावेळेस कुठेतरी म्हणजे उत्पादन खर्च एखादा 2 रुपये लिटरला मिळत होते, पण आज 8 ते 10 रुपये गेल्या वर्षभरापासून आज तोटा होतोय प्रत्येक शेतकऱ्याला। आज माझं 200 लिटर दूध आहे, मला रोजचा 2000 रुपये तोटा होतोय। आज लिटरला 10 रुपये ते 11 रुपयाचा तोटा होतोय। आज आपण उत्पादन खर्च जर पाहिला तर 36-37 रुपयेच्या आसपास उत्पादन खर्च जातोय। चारा असेल, खाद्य असेल, औषध असेल, डॉक्टरचा उपचार असेल, या करण्यासाठी सिमेंटची कॉस्ट असेल, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर याचा खर्च 35 ते 36 रुपये, यावर मजुरी आहे, आमची मेहनत आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला, या गोठ्यासाठी जे भांडवल गुंतवलंय, गायींसाठी जे भांडवल गुंतवलंय, याचा काहीतरी विचार करणार आहे का नाही? आव्हान म्हणून सांगतो, तुम्ही जर ह्या 4 दिवसात भावाची सुधारणा नाही केली आणि माननीय पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, किंवा इतर जे जबाबदार नेते आहेत सरकारचे, यांनी जर यात लक्ष नाही घातलं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्याला साथ देणारे भाजपचे एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही विधानसभेला, हे तुम्हाला ग्वाही देतो। एकूणच लवकरात लवकर दुधाचे भाव वाढवा, अन्यथा त्याचे परिणाम सर्वांसाठीच वाईट होतील, असं या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे। मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, अहमदनगर, संगमनेर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।